श्री स्वामी समर्थ. मेष राशी 16 ते 22 फेब्रुवारी साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. हा आठवडा मेष राशीच्या व्यक्तींसाठी कोणते संकेत घेऊन येत आहे, कोणत्या क्षेत्रात वेगाने प्रगती होईल आणि कुठे संयम बाळगणे गरजेचे ठरेल. नोकरी, व्यवसाय, आर्थिक व्यवहार, आरोग्य, शिक्षण, प्रेमसंबंध आणि कौटुंबिक वातावरण या सर्व गोष्टींवर ग्रहांची कशी छाप राहील हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. या आठवड्यात तुमचा आत्मविश्वास वाढेल का, की काही प्रसंगी भावनांवर नियंत्रण ठेवावे लागेल? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ मेष राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. या आठवड्याची सुरुवात थोड्या विचारमंथनाने होऊ शकते, पण जसा आठवडा पुढे जाईल तसा तुमचा आत्मविश्वास वाढताना दिसेल. काही दिवसांपासून मनात सुरू असलेली अस्वस्थता आता हळूहळू कमी होईल. नवीन कल्पना सुचतील आणि त्या प्रत्यक्षात आणण्याची उर्मी निर्माण होईल. कामात सातत्य ठेवल्यास तुम्हाला अपेक्षित यश नक्की मिळेल. या काळात तुमची निर्णय क्षमता अधिक मजबूत राहील. इतरांवर अवलंबून न राहता स्वतःच्या विचारांवर विश्वास ठेवणे फायदेशीर ठरेल. काही ठिकाणी अचानक बदल घडू शकतात, पण हे बदल दीर्घकालीन दृष्टिकोनातून फायदेशीर ठरतील. आठवड्याच्या मध्यावर एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. सामाजिक क्षेत्रात तुमचा मान सन्मान वाढेल. तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव इतरांवर पडेल. मात्र अति आत्मविश्वास टाळा आणि संयम राखा. नियोजनबद्ध कृती केल्यास हा आठवडा तुमच्यासाठी प्रगतिकारक ठरेल. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा मध्यम स्वरूपाचा राहील. सुरुवातीला थोडा थकवा जाणवू शकतो. कामाच्या व्यापामुळे शरीराला विश्रांती मिळणार नाही अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे स्वतःसाठी वेळ काढणे अत्यंत गरजेचे आहे. हवामानातील बदलामुळे डोकेदुखी, सर्दी किंवा पोटाचे किरकोळ त्रास जाणवू शकतात. पचन संस्थेची विशेष काळजी घ्या. बाहेरचे अन्न कमी करा आणि घरगुती आहाराला प्राधान्य द्या. पाण्याचे सेवन वाढवा. योगासन, प्राणायाम आणि हलका व्यायाम तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. मानसिक आरोग्याकडेही विशेष लक्ष देणे तितकेच महत्त्वाचे आहे. अनावश्यक ताण घेणे टाळा. ध्यानधारणा केल्यास मन शांत राहील. आठवड्याच्या शेवटी ऊर्जा पुन्हा पूर्ववत होईल. कौटुंबिक जीवन. घरातील वातावरण आनंदी आणि समाधानकारक राहील. कुटुंबातील सदस्यांसोबत एखादा छोटा कार्यक्रम किंवा एकत्र जेवणाचा आनंद घेता येईल. घरात सकारात्मक ऊर्जा जाणवेल. जुने मतभेद मिटण्याची ही योग्य वेळ आहे. संवादातून गैरसमज दूर होतील. वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन लाभेल. त्यांच्या सल्ल्यामुळे एखादा महत्त्वाचा निर्णय योग्य दिशेने जाईल. भावंडांशी संबंध अधिक घट्ट होतील. कुटुंबातील एखादी आनंद वार्ता मिळू शकते. मात्र घरातील एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याबाबत थोडी चिंता वाटू शकते. त्यामुळे काळजी घ्या. शांत आणि समंजस वागणूक ठेवल्यास घरातील सुख कायम राहील. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा सकारात्मक ठरेल. अभ्यासात लक्ष केंद्रित करणे सोपे जाईल. पूर्वी समजत नसलेले विषय आता स्पष्ट होतील. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन करणे आवश्यक आहे. नियमित सराव केल्यास चांगले परिणाम दिसतील. शिक्षकांचे सहकार्य लाभेल. एखाद्या प्रकल्पात विशेष यश मिळू शकते. उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांना नवीन संधी उपलब्ध होतील. परदेशात शिक्षणाचा विचार करणाऱ्यांना चांगली माहिती मिळेल. आळस टाळून सातत्य ठेवल्यास अपेक्षित यश नक्कीच मिळेल. आत्मविश्वास हेच तुमचे बलस्थान ठरेल. करिअर व व्यवसाय. नोकरीत असलेल्या व्यक्तींना या आठवड्यात नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील. तुमच्या कल्पनांना मान्यता मिळण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात थोडी स्पर्धा वाढेल, पण तुम्ही तुमच्या मेहनतीने पुढे जाल. सहकाऱ्यांशी वाद टाळा आणि टीमवर्कला प्राधान्य द्या. एखादा प्रलंबित प्रकल्प पूर्ण होईल. बढती किंवा पगारवाढीबाबत चर्चा सुरू होऊ शकते. व्यावसायिकांसाठी हा काळ विस्ताराचा आहे. नवीन ग्राहक मिळतील. जुन्या व्यवहारातून नफा मिळेल.
भागीदारीत काम करत असाल तर स्पष्टता ठेवा. मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी सखोल विचार करा. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा स्थिरता देणारा आहे. नियमित उत्पन्न कायम राहील. काही जुनी थकबाकी वसूल होण्याची शक्यता आहे. अचानक एखाद्या ठिकाणाहून धनलाभ होऊ शकतो. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. अनावश्यक खरेदी टाळा. बचतीकडे विशेष लक्ष द्या. गुंतवणुकीचे नवीन पर्याय समोर येतील. शेअर बाजार किंवा मालमत्तेतील गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. कर्जफेडीचा विचार करत असाल तर हा योग्य काळ ठरू शकतो. आर्थिक नियोजन केल्यास भविष्यातील ताण कमी होईल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेम संबंधात मधुरता वाढेल. प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. नात्यातील गैरसमज दूर करण्यासाठी संवाद महत्त्वाचा ठरेल. अविवाहितांना एखादी खास व्यक्ती भेटण्याची शक्यता आहे. नवीन ओळखी पुढे जाऊन गंभीर नात्यात बदलू शकतात. विवाहितांसाठी हा काळ समजूतदारपणाचा आहे. जोडीदाराच्या भावना समजून घेणे गरजेचे आहे. लहान सहान मतभेद दुर्लक्षित करा. एकत्र प्रवासाची योजना आखू शकता. प्रेम आणि विश्वास टिकवण्यासाठी संयम आवश्यक आहे. एकूण हा आठवडा मेष राशीच्या व्यक्तींसाठी प्रगती, आत्मविश्वास आणि सकारात्मक बदल घेऊन येणारा ठरेल. काही ठिकाणी आव्हाने असतील, पण तुमची जिद्द आणि धैर्य तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल. कुटुंबात आनंद, करिअरमध्ये नवीन संधी, आर्थिक स्थैर्य आणि प्रेमात समाधान असे मिश्र पण सकारात्मक चित्र दिसते. रागावर नियंत्रण ठेवा आणि निर्णय घेताना घाई करू नका. स्वतःवर विश्वास ठेवा, प्रयत्न सुरू ठेवा आणि सकारात्मक विचार जोपासा. तुमची मेहनत नक्कीच फळ देईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.